पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा। मुक्ताईनगर तालुक्यामध्ये गावठी आणि बनावट दारू सर्रास सुरू असल्याने अनेक तरुणांचे आरोग्य धोक्यात आले। या संदर्भात माजी मंत्री एकनाथ खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी अनेकदा विधान परिषदेमध्ये या संदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे। मात्र तालुक्यात गावठी दारू बंद होत नसल्याने अनेक महिलांकडून मोठा आक्रोश व्यक्त केला जातोय। नवीन पीआय मुक्ताईनगर मध्ये आल्याने अनेकांच्या आशा वाढल्या आहेत की गावठी आणि बनावट दारू बंद होणार, परंतु महिना उलटायला आला तरी पण बनावट दारू संदर्भात अथवा अवैध धंद्या संदर्भात कुठलीही कारवाई मात्र तालुकाभरात दिसत नाही। या अवैध धंदे मात्र मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अनेकदा लोकप्रतिनिधी आणि पोलीस विभागाची अनेकदा सामना होताना दिसू लागला आहे। 2 आमदार 1 खासदार असल्यामुळे लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्ते मात्र या धंद्याकडे मोठा कल दिसून येत असल्याचे नागरिकांमध्ये बोललं जातंय। असले तरी मात्र नवीन असलेल्या पोलीस निरीक्षकांकडून तालुका वासियांना मोठी आशा आहे। ती आशा पूर्ण होईल का हा खरा प्रश्न जनसामान्य नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे। तसंच मुक्ताईनगर शहरासह तालुकाभरात अवैध दारू, हाडभट्टी, दारू, पट्टा, सट्टा, गांजा, अवैध गुटखा यासह अवैध धंद्यांना मोठा ऊत आल्याचं दिसून येत असलं तरी पोलीस प्रशासन मात्र गप्प का हा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे। काही अधिकारी याआधी या ठिकाणी असलेले पोलीस निरीक्षक त्यांचा मात्र मुक्ताईनगर तालुक्यात मोठा दबदबा होत अवैध धंद्यांना मोठा आळा बसला होता, परंतु नवीन आलेल्या पोलीस निरीक्षक महोदयांकडे मोठी आशा तालुकावासियांना आहे। महापुरुषांचे कबुतरांच्या जवळ सट्टा दारूवाल्यांची गर्दी मात्र मोठ्या प्रमाणात दिसायला मिळत असते। पोलीस प्रशासकीय अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहे का? नेमकी कारवाई केव्हा करणार आणि अवैध धंदे केव्हा बंद करणार याकडे मुक्ताईनगर येथील नागरिकांचे लक्ष लागून आहे। आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे, मुक्ताईनगर। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।